तर मित्रांनो राहिलेला आंबा पण पाडून घेतले. आकाश यांचं इथं पाईप ठेवलं होतं ना. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आता मी आणि आई ट्रायल घेत होतो तारा गुंडाळायला. मी अशी तार गुंडाळली आणि आईने बाटली घेतली होती. जमली नाही एवढी तार गुंडाळायला. सगळी वाकडी तिकडी तार झालेली. तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा कशी तार गुंडाळली. पहिल्यांदाच तार गुंडाळली. चुकलं वय पप्पा तर मुळे ना ते चुकलं नाही तर चांगलं आलं. निसाटलंय ही. तुला द्यायचं नाही ना, 7-8 झालं की असे काका म्हणलं एकत्र घ्यायची तारा करून. तर मित्रांनो कुणाला तार दिसू नये म्हणून पप्पानी तिथं ठेवली. हा थोडं वरून टाका. हा नाही दिसत आता. तर मित्रांनो पावसाचं वातावरण तयार झालंय. कुठंतरी ना पाऊस पडलाय. असली थंड हवा लागते का नाही. शेम आहे अशी गारा पडल्यावर थंडी वाजते अशी. आजच्याला रियांश यांचा पूर्ण ऊस तुटून झाला. एक टायले भरून आहे समोर. तर मित्रांनो आता जाऊ घरी. तर मित्रांनो फायनली घरी पोचले. कुस्तुरीच्या बोटाला बघितलं. कुस्तुरीच्या बोटाला लागलंय. खाट कापले एवढं असं कापलेलं आहे. तर मित्रांनो हिथून कट झाले आणि हिकडच्या बोटापर्यंत झाले. त्याला हळद आणि हळदी कुंकू लावलेले. का नुसती हळदच लावली पण ती रक्त गळती लय लागले. पर नाकावरती पण रक्त आलेलं आहे. बाई आणि माई चप्पल घातली ना रियांश त्याला हाणतोय. का हाणतो त्याला? सॉरी म्हण त्याला. सॉरी म्हण त्याला. सॉरी म्हण. हा कस्तुरीच्या अख्ख्या कपडावरती रक्त झाले. कस्तुरीच्या बोटाला कापले. कधी हक्की खाट कापली मागाशी. तर मित्रांनो भिंतीवरती बघा काय लिहिले. आजच्याला आहे ना जनगण करायला आहे ना शिक्षक लोक आले होते. पण आजच्याला आमच्या घरी कोणच नव्हतं. त्यांना आमच्या घरातली इन्फॉर्मेशन कोणी दिलं असं काही माहिती. कारण का जनगण आले ना करायला काही ना काही इन्फॉर्मेशन द्यायला लागते. घरात किती माणसं आहे काय माहित कोणी इन्फॉर्मेशन दिली आमची. आजच्याला परत पप्पा आंबा आणाय गेल तर खाली पडून एक आंबा खराब झालाय. हिथं एक आंबा राहिलाय मित्रांनो. हिथं 2 आंबा राहिल्या. 2 आणि 2 4 आंब. हा पलीकडे 2 आहे अजून एक मित्रांनो. ह्याच्या पलीकडे 2 आहे अजून. तर मित्रांनो माझ्या डोक्यात एक प्लॅन आलाय. किंवा पाईप पुढून मोकळा आहे ना ह्याच्यात आंबा घालायचा आणि असं डुशी द्यायची. बरोबर ह्याच्यात आंबा पाडणार. तर मित्रांनो पप्पा ट्राय करतात आंबा पाडायची. खाली जमीन नाही बर का मोकळे. आंबाच नाही बसत त्याच्यात. ओ हो पडला खाली. तर मित्रांनो त्याच्यात प्लॅन सक्सेसफुल झाला होता. वाचला का? वाचला. प्लॅन सक्सेसफुल झाला. तर मित्रांनो फायनली एका पिकलाय थोडा येऊ झाडालाच. तर मित्रांनो पप्पानी जिथं पाय ठेवले का त्याच्या खाली ना जमीन नाही. तिथं फक्त आहे ना गचपण आलेलं आहे आणि कोरपडी आहे. त्याच्या पुढे आहे ना खड्डा आहे डायरेक्ट. एक जरी पाय पुढे पडला का नाही पप्पा डायरेक्ट खालीच पाडणार. तर मित्रांनो हे ते एक आंबा आहे काढून बघू. ओ निघला. ह्याच्यावर बरोबर ह्याच्यावर आलाय. घ्या तर मित्रांनो पप्पा जे आंबा काढायचे ट्राय करत होते ना तो आंबा मी काढलाय. पण कुठंच त्याला लागलं नाही. पप्पा म्हणतात 2-3 दिवसांनी लगेच डाग घालणार. तुम्ही बाजूला ठेवून बघ. तर मित्रांनो एवढं सारं आंबं काढलं होतं ना त्यातलं एवढं आंबं पिकलेत. एवढं सारं आंबं पिकलेत. तर मित्रांनो पप्पानी एवढं आंबं ना गोणीत पिकायला घातलं होतं आणि एवढं आंबं पिकलेत. आता ठराविकच आंबं राहिलेत. दुसरी गाडी वळवायला काय पण इलेक्ट्रिक आहे ना. तुम्हाला जमती काय? बघितली नाही वळवायला तिला पण जमती गाडी. कुठे कोंबड्या माझ्या टाइम लागत आहे बाबा. मला कुठं सवय शिकती.
बाजूला नाही ना सवय नाही ना आई मी चार्जिंग स्कूटी चालवली येते का बेव वाटते हा? पटकन रेस सुटते होय तर मित्रांनो एक दोन पक्षी टावरवर बसले बाकीचे पक्षी परत हवेत उडालेत जेब घेण्यासाठी ठेवला तर मित्रांनो राहिलेला आंबा पण पाडून घेतले आकाश यांचं इथं पाईप ठेवलं होतं ना त्यांनी सगळं आंबा उतरवला आता झाडाचं एक नाही आंबा ठेवला आकाश यांचं पाईप परत पप्पा आहे तसं ठेवून देतात आई मी चार्जिंग स्कूटी चालवली येते का बेव वाटते हा? पटकन रेस सुटते झोपायला काय आई बघितलं का चालवली का नाही स्कूटी आईला विश्वास नव्हता स्कूटी बघा तिथं. चालवली असती डबल सीट आईसाठी ना परत एकदा ट्राय केलं मी स्कूटी चालवायचा स्कूटी चालवायला पण खरं आहे ना माझी लई दगदग तर मित्रांनो आजच्याला जेवायला केले कुरडई बटाटा चपाती आणि आजच्याला घरचे आमरसे आणि इकडे आई जेवायला गेली होती तिकडून आमटी भात आणलाय पोळ्या नेत होती मी म्हणत होती मला कोण नाही खायचं पोळ्या आणि इकडे मीन पप्पा जेवायला आजच्याला आई तर आजच्याला जेवायला गेली होती खाल्ल्या असत्या पप्पा का कसलाचे का काय जीव दे की मग जेवतेत की तर मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये गुड नाईट बाय बाय